शिरोणपाल तालुक्यातील बिबराळ गावातील सार्वजनिक रस्त्याच्या प्रश्नासंबंधी गावकऱ्यांनी केला प्रशासनाचा धिक्कार। बिबराळ गावापासून नदीकडे जाणारा सार्वजनिक पाणंद रस्ता हा शासनाच्या नकाशावर स्पष्टपणे अस्तित्वात असून यावर झालेल्या अतिक्रमणाकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष। नमस्कार, केजी न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे। मी आहे मारुती गुंडिले नळगीरकर। लातूर जिल्ह्यातील शिरोणपाल तालुक्यातल्या बिबराळ गावचा नदीकडे जाणारा पाणंद रस्ता सर्वसामान्य ग्रामस्थ, शेतकरी आणि नागरिकांच्या वापरासाठी राखीव आहे। मात्र तो रस्ता आजपर्यंत अतिक्रमणमुक्त करून खुला करण्यात आला नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असे मत गावकऱ्यांनी व्यक्त केले। शासनाच्या नकाशावर असलेला रस्ता प्रत्यक्षात जनतेसाठी बंद असेल तर प्रशासनाच्या निष्क्रियतेचे हे जिवंत उदाहरण आहे, असेही गावकऱ्याकडून बोलले जात आहे। महसूल मंत्र्यांनी स्पष्ट आदेश देऊनही कायद्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले तरीही स्थानिक प्रशासन आणि तहसीलदार कार्यालयाकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नाही, असे गावकऱ्याकडून सांगण्यात येत आहे। वारंवार निवेदने, अर्ज देऊन पाठपुरावा करूनही ग्रामस्थांना फक्त आश्वासनाची खैरात दिली जाते, प्रत्यक्ष कृती मात्र शून्य आहे, अशी प्रतिक्रिया गावकऱ्याकडून दिली। बिबराळच्या नकाशावर असलेला सार्वजनिक रस्ता खुला करण्याची हिंमत तहसीलदार प्रशासनात नाही का? जर शासनाने आदेश आणि कायद्याची पायदळी तुडवले जात असतील तर अशा प्रशासनाचा काय उपयोग, असा प्रश्नही गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे। ही बाब केवळ एका रस्त्याची नसून सर्वसामान्यांच्या न्यायहक्काची आहे। जर शासनाचे अधिकारीच आपल्या कर्तव्यात कसूर करत असतील तर जनतेने न्याय कोणाकडे मागायचा, असा सवालही ते करीत आहेत। बिबराळ ग्रामस्थांचा संघर्ष हा न्यायासाठी आहे, कोणत्याही व्यक्तीविरोधात नाही। प्रशासनाने जर असेच दुर्लक्ष केले तर प्रशासनास जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असेही सांगण्यात येत आहे। प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत सरकारचे जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने सरकारचा गावकऱ्यांनी जाहीर धिक्कार केला आहे। सार्वजनिक रस्ता आमचा हक्क आहे, तो आम्हाला मिळालाच पाहिजे, असे आव्हानात्मक वक्तव्य गावकऱ्याकडून केले जात आहे। माझं नाव श्रीनिवास पुंडलिक निडवंचे, राहणार बिबराळ तालुका शिरोणपाल। मी 25 एप्रिल 2025 रोजी तहसील येथे अर्ज केला होता। अर्ज केल्यानंतर मला सार्वजनिक रस्त्यासाठी अर्ज केला होता। तहसीलचे लोक येऊन तिथे स्थळपाणी केले, नंतर आलेच नाहीत। पण मोजणी अधिकारी पण आले नाहीत, नंतर कुणी पण आले नाहीत। आणि मी जेव्हा मंडळाधिकाऱ्याला जेव्हा पाठपुरावा केला तर मंडळाधिकाऱ्याने उडावडीची उत्तरे देण्यास सुरुवात केली। तहसीलदार यांच्याकडे 1 मे 2026ला अर्ज केला की आत्मदहनासाठी कलेक्टर ऑफिसच्या समोर 1 मेला आत्मदहन करणार आहे। तेव्हा तलाठी आणि मंडळाधिकारी यांनी मला लेखी आश्वासन देता वा तोंडी आश्वासन दिले की 8 दिवस थांबा, आम्ही तुमचा रस्ता काढून, तो सार्वजनिक रस्ता आहे, काय टेन्शन नाही। परत 8 दिवस होऊन गेल्यानंतर मी त्यांना अजून डबल पत्र दिले की वा मी आता आमरण उपोषण करणार आहे। तेव्हा आता मी उपोषणाला बसले आहे। बघू आता याच्या पुढे काय होते ते बघू। केजी न्यूज इंडिया मराठीसाठी शिरोणपाल तालुका प्रतिनिधी गणेश कांबळेसह लातूर। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।